या ऊसाचं रूपांतर गुळामध्ये कसं होत आहे चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, आपण ऊस आणतो शेतातनं, तो ऊस इथं टाकला जातो, इथं उचलून ह्यात ढकलला जातो। ऊस इथनं ढकलला, इथनं पासवर्ड तिथं बाहेर येतं, या बकेटमध्ये ते शिफ्ट होतं। ओके, या बकेटमधून शिफ्ट झालं, इथनं रस बाहेर होतो त्याला, इथनं रस बाहेर आले की हा इथं शिफ्ट होतो, इथनं शिफ्ट होऊन आपल्या कायलीत जातो। सुरुवातीला शेतामधून ऊस गुराळ घरामध्ये आणला जातो, नंतर मशीनच्या सहाय्याने त्याचा रस काढला जातो। रस काढल्यानंतर उरणारं पाचट उन्हामध्ये वाळवण्यासाठी टाकण्यात येतं आणि नंतर हेच इंधन म्हणून भट्टीसाठी वापरण्यात येतं। ऊसाचा काढलेला रस एका टॉकीमध्ये एकत्र करून त्याची छाननी केली जाते। टॉकी पूर्ण भरल्यानंतर हा रस कायलीजवळील टॉकीमध्ये मोटरच्या सहाय्याने पाठवला जातो, जेणेकरून ऊसाचा रस सहजरित्या कायलीमध्ये एकत्र करता येईल। कायलीमध्ये रस एकत्र केल्यानंतर भट्टीमध्ये आग लावली जाते। रसामध्ये गरजेनुसार भेंडी पावडर व चुना घातला जातो। भेंडी पावडर घातल्यामुळे ऊसाच्या रसातून गरज नसलेले घटक मळीच्या स्वरूपात बाहेर काढले जातात। उकळलेला रस बाहेर येऊ नये म्हणून त्यावर रहाट फिरवलं जातं। गुळ बनवण्याची प्रोसेस करणाऱ्या व्यक्तीला गुळव्या म्हणतात। माझं नाव सर्जेराव गणपती खोत, मी शावड तालुक्यात काळामोडच्या गावचा आहे। 1000 लिटर रस वरती आले घेतल्यानंतर मटेरियल टाकायचं असतं, त्याला चुना भेंडी पावडर असते, मळी काढायची असते। मळी काढून झाली की कुठल्या प्रकारचा गुळ कसा करायचा, म्हणजे केमिकल बिगर केमिकल राहतोय। गुळव्याला जेव्हा गुळ बनत आला आहे असं वाटतं तेव्हा तो वेळोवेळी त्याची तपासणी करतो। आता शेवटच्या टोपला पाक तयार झालेला आहे आणि आता 122 डिग्रीला आता झाले की ते आम्ही पाण्यावर बघतोय। पाणी बघून झाले की तिथल्या पाण्यावर आम्हाला कळते गुळ झाल्यावर किती डिग्री मध्ये झाली, 22 डिग्री झाली का 23 डिग्री झाले। 23 डिग्री झाली की उचलायचं, ओके, तिथून मग पुढे ढकलायचं। नंतर हा रस वाफ्यामध्ये काढून घेतला जातो। नंतर त्याला घोटून घोटून घट्ट बनवण्याची प्रक्रिया सुरू होते। जसा जसा हा रस थंड होत जातो तसा तसा त्याला मागणीनुसार वेगवेगळ्या साच्यांमध्ये भरला जातो आणि थोड्याच वेळात तयार होतो आपल्या रोजच्या जेवणात असणारा गुळ। नंतर हा गुळ पॅक करून बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।